काल होती एकादश. संध्याकाळच्या फराळासाठी दशमी बनवली होती. दशमी बनवताना त्याच्यामध्ये थोडे साबुदाणे, बटाटा टाकले ना की दशमी चांगली सॉफ्ट होते. या दशमीबरोबर खाण्यासाठी उपवासाची बटाट्याची भाजी बनवली होती. जिरं खात नाहीत त्याच्यामुळे याच्यामध्ये जिरं घातलेलं नाही, कोथिंबीरही खात नाहीत त्याच्यामुळे ती साधीच बनवलेली आहे. दशमी वाजते तोपर्यंत मी तुम्हाला इथे आज या छोट्या वॉटर बॉटलमध्ये मनी प्लांट लावलेला दाखवते. तर हे आहे दशमीचं बॅटर. याच्यामध्ये मी हे भिजवलेले साबुदाणे आणि उकडलेला बटाटा घातला. दशमी वाजण्यासाठी वेळ लागतो थोडासा, पण खूप छान अशा मऊसूद अशा या दशमी म्हणजेच उपवासाचा डोसा तयार झालेला आहे. तुम्ही बघाल. जर याच्यामध्ये बटाटा नाही घातला, थोडे साबुदाणे, तर मग त्या थोड्याशा कडक कडक होतात. म्हणून थोडे भिजवलेले साबुदाणे आणि बटाटा घालायचा. वाटताना थोडीशी एक हिरवी मिरची घालायची. आता दशमी काढताना बघा तवा आपला तापलेला आहे. हे टाकताना दशमी घालताना मी गॅस बारीक ठेवला आहे. थोडं तेल लावून घेतले तव्याला. ॲल्युमिनियमच्या तव्यावरच काढलेलं आहे. कुठल्याही तव्यावर, अगदी लोखंडाच्या तव्यावरही दशमी छान निघते. आणि हे एक पळीभर बॅटर असं या पद्धतीने घालून घ्यायचं. तव्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलं आहे. घालताना गॅस बारीक ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने जसा डोसा घालतो तसा आपला फिरवून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्हाला पातळ जाड जसं हवं तसं तुम्ही करू शकताय. तर खूप साऱ्या बाटल्या माझ्याकडे पडल्या होत्या, तर बाटल्यांचं असं हे मस्त मनी प्लांटच्या फांद्या मी त्याच्यामध्ये घातल्यात. छोट्या छोट्या पाण्याच्या बॉटल असतात ना, त्या देखील मस्त देतं अशा घरामध्ये. ओरिजिनल डेकोरेटिव्ह थिंग्स, कृत्रिम आणण्यापेक्षा छान मस्त ग्रेनरी घरातच तयार होते. तर चला हा डोसाही पलटून घेऊयात. आणि तुम्हाला मनी प्लांट बॉटल दाखवताना इकडे या दशमीला वरच्या बाजून तेल लावलं नाही, त्याच्यामुळे ती मग ड्राय झाली होती. जसं आपण डोसा घालून घेतो थोडंसं तेल लावतो तसं तेल लावायचं, नाही तर मग वरच्या साईडने ड्राय होतात. तर ही आहे स्कूलची वॉटर बॉटल. आणि मस्त त्याच्यामध्ये मी मोठ्या मोठ्या 2-3 मनी प्लांटच्या फांद्या घातल्यात. खिळा होता त्याला लटकून दिले. मस्त दिसते किचनमध्ये. आणि ही आहे छोटी छोटी खेळणी. ही आहे नवीन शेगडी, तिचा व्हिडिओ मी टाकला आहे. आणि छोटी जी पाण्याची बॉटल असेल त्याच्यामध्ये छोटीशी फांदी घालायची. मस्त किचनमध्ये डेकोरेटिव्ह थिंग्स आपल्या वस्तू तयार होतात आहेत. हे पहा, किचनमध्ये जिथे चमचे वगैरे ठेवलेत तिथे ठेवू शकता, देवाच्या पुढेही ठेवू शकता.